नमस्कार, आपण पाहताय न्यूज महाराष्ट्र टुडे वेद सत्याचा. नुकतीच अहमदपूर चाकोर विधानसभा मतदारसंघातील ओबीसी नेत्यांची या ठिकाणी बैठक पार पडलेली आहे आणि येणाऱ्या 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही पक्षाकडून ओबीसीच्या नेत्याला जर उमेदवारी नाही मिळाली तर ओबीसीची सर्व नेते मंडळी मिळून या ठिकाणी एक उमेदवार घोषित करून त्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी या ठिकाणी स्वीकारणार आहेत असं त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. तर त्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. दादा, आजची ही बैठक जी पार पडली आहे तर या बैठकीच्या अनुषंगाने काय सांगता येईल? नाही, गेल्या म्हणजे 2-3 महिन्यापासून अशा लोकभावनांचा म्हणजे लोकभावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्या लोकभावनांचा एक आदर ठेवण्यासाठी आम्ही ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक, दलित या सगळ्यांना एकत्रित सगळ्यांनी विचार केला आणि विचार करून सगळ्यांचं म्हणणं होतं की लोकांची इच्छा आहे, या मतदारसंघातल्या मतदारांची इच्छा आहे की जे आता विद्यमान लोक आहेत की आलटून पालटून ज्या पद्धतीनं निवडणुका लढतात, 4-4 वेळा 5-5 वेळा एक जणच आणि ठराविक म्हणजे पक्षाचे आणि उमेदवार उभे राहतात आणि निवडून येतात, तर त्याला कुठंतरी सर्वसामान्य म्हणजे ज्यांना अपेक्षितांना, गरिबांना, ओबीसीला, एससी, एसटी सारख्या अल्पसंख्याकांसारख्यांना सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की हा फार मोठ्या संख्येनं मोठा समाज आहे आणि त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की ज्यांची जेवढी संख्या भारी उतनी उसकी भागीदारी पाहिजे. तर दुर्दैवानं आमच्या मतदारसंघामध्ये तसं घडत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना समोर ठेवून ह्या सर्व लोकांनी या वेळेला आपण वेगळ्या पद्धतीचा निर्णय इथं मतदारसंघात घेण्याचा ठरवला. आणि वेळा म्हणजे या एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्या भटके विमुक्त यांच्यापैकी एका समाजाच्या व्यक्तीला इथं प्रतिनिधित्व देऊन त्याला इथं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले पाहिजे की ज्यांच्याकडं आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही. त्यांची गावं असतील, त्या गावांकडे लक्ष दिलं नाही, त्यांच्याकडे विकास केला जात नाही त्यांचा, तर त्यासाठी त्यांच्या भावभावना समजून घेणारा, त्यांची सुखदुःख समजून घेणारा असा लोकप्रतिनिधी या मतदारसंघात राहावा, अशी लोकभावना लक्षात घेऊन आम्ही सगळेजण वेगवेगळ्या विविध सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन 2-3 वेळा बैठका झाल्या. 2-3 बैठकाच्या नंतर आम्ही हा निर्णय परत आलेलो आहोत की आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो. त्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे. हे जे महाविकास आघाडी आणि महायुती मधले जे घटक पक्ष आहेत, 6 पक्ष आहेत, त्या 6 पक्षाकडे वेगवेगळ्या लोकांनी उमेदवारी मागितलेल्या आहेत. त्यापैकी ओबीसीच्या अल्पसंख्याकांना कोणालाही उमेदवारी जर दिली दलितांना, तर त्या उमेदवाराच्या पाठीमागे संबंध हा सारा समाज, सगळे नेते राहायचं ठरवलेलं आहे. समजा कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं आम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर मात्र जे संपूर्ण समाज आहे, जो एससी आहे, एसटी आहे, ओबीसी आहे, भटके विमुक्त आहे, बीजेटी आहे, अल्पसंख्याक, या सारा समाजाच्या वतीनं एक उमेदवार या मतदारसंघात दिला जाईल की जो खऱ्या अर्थानं या उपेक्षित, शोषित आणि गरिबांचं प्रतिनिधित्व करू शकेल. अशा पद्धतीनं उमेदवार देण्याचं निश्चित झालंय. सर्वानुमते हे ठरलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामधली आज आमची पत्रकार परिषद होती. तर माझा दुसरा प्रश्न असा आहे, तुम्ही सांगताय एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक ही 4 नावं तुम्ही घेताना दिसताय. याच्या अगोदरही पत्रकार परिषदा झाल्या, त्या पत्रकार परिषदांपासून असेल किंवा आजच्या याच्यामध्ये असेल, एससी, एसटी आणि अल्पसंख्याकांचं प्रमाण अगदी नेते मंडळीचं ढिगभर नेते असताना सुद्धा अगदी अल्प प्रमाण, एक दोन असेच आहे. आता तसं याचं कारण काय आणि त्याच्यामध्ये कोणकोणत्या नेत्यांनी आपल्याकडे त्यांची भूमिका सादर आहेत ना, सगळे दलित नेते आहेत. आता श्रीकांत बनसोडे जे आलेले आहेत इथं, सिद्धार्थनं तर तुम्हाला मनोगत मांडलेलं आहे. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सगळ्या नेत्याला, सगळे जेवढे नेते आहेत सगळ्या लोकांना पत्रकार परिषदेला बोलावणं शक्य होत नाही, पण सगळ्या लोकांशी आमचा संपर्क आहे, सगळ्यांशी बोलणी झालेत, सगळ्यांना निमंत्रण आम्ही देऊनच त्यांच्याशी विचार करूनच आम्ही ह्या सगळ्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. श्रीकांतचा बैठ घ्यायचा बोला. पक्षाची प्रतिष्ठा न राहता एक विशिष्ट वर्गाची प्रतिष्ठा निर्माण झाल्यासारखं वाटतं.
विशिष्ट म्हणजे कसं आहे की ही गरज आहे, काळाची गरज आहे की एकाच समाजाचं प्रतिनिधित्व सारख्या सारख्या प्रमाणामध्ये, म्हणजे मी सांगितलं नाही की ज्यांची जेवढी लोकसंख्या त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्येच आणि त्यांनी वारंवार ह्या गोष्टीचा वैचारिक अशा स्वरूपाची जर आपण भूमिका त्यांची जर बघितलं तर ती होती. दुर्दैवानं ती कुठं भूमिका पार पाडते, म्हणजे अल्पसंख्यानं असलेले लोक सातत्यानं 50-50 वर्ष इथं सत्ता गाजवत आहेत आणि जे खऱ्या अर्थानं ते गरीब आहेत, उपेक्षित आहेत, त्यांचे प्रश्न मात्र तसेच राहून जात आहेत. म्हणून त्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, त्यांना न्याय देण्यासाठी, सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून, ही आजची आमची जी भूमिका आहे ती सामाजिक न्यायाची आहे. सगळ्या समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आहे आणि ती भूमिका म्हणून सर्व समाज एकत्र येऊन ही मांडणी करतो. पत्रकार बांधवांना क्रांतिकारी जय भीम. आपण या पत्रकार परिषदेस एवढ्या मोठ्या संख्येने सर्व पत्रकार बंधू उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सकल SC ST OBC समाजाच्या वतीनं आपले आभार मानतो, आपले स्वागत करतो. 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये संबंध महाराष्ट्रामध्ये SC ST OBC चे लोक जास्तीत जास्त विधानसभेमध्ये निवडून जावेत यासाठी आम्ही सर्व स्तरातली कार्यकर्ते, नेते, पुढारी हे प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळात मान्यवर कांशीरामजी जसं म्हणायचे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी, त्या तत्वानुसार संबंध महाराष्ट्रामध्ये SC ST OBC ची जनसंख्या, मतसंख्या ही प्रचंड अत्याधिक 85% प्रमाणात आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये अहमदपूर विधानसभेच्या वतीनं OBCचा उमेदवार देण्याचं या सर्व OBCच्या, SCच्या, STच्या कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या, पुढाऱ्यांच्या, सर्व संघटनांच्या, पक्षाच्या वतीने हे ठरलेलं आहे. म्हणून येणाऱ्या 2024च्या काळात अहमदपूर विधानसभेतून एकच OBCचा उमेदवार आपल्या सर्वांसमोर येईल. तरी समस्त SC ST OBCच्या बांधवांनी त्या OBCच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण त्यांना मतदान करावं अशी मी आपणास जाहीर विनंती करतो. जय भीम, जय भारत.